उन्हाळ्यातील हे काळं कुट्ट फळ फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप खास आहे बरं का. पण जांभूळ खाताना एक चूक केली तर त्याचे नुकसानही होऊ शकते. आणि सर्वात आश्चर्य म्हणजे यांच्या बियामध्येही अनेक गुण दडलेले आहेत. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत फक्त 2च मिनिटात थंडगार, चविष्ट आणि अतिशय आरोग्यदायी असे जांभूळ सरबत. तर त्याचे आपण फायदे पाहणार आहोत, नुकसान पाहणार आहोत आणि जांभूळच्या बियांची पावडर करून त्याचे होणारेही फायदे पाहणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की पूर्ण पहा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे मी गावावरून छान असे टपोरे जांभूळ आणलेले आहेत. छान जांभूळ आहेत. तर त्याला 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर काय करायचे आपल्याला, 2 ते 3 पाण्याने जांभूळ स्वच्छ धुवायचेत आणि त्याच्यानंतर आपण ह्यांना कट करणार आहोत. कारण की बऱ्याच वेळा जांभूळमध्ये पण कीड असते, त्याच्यामुळे तुम्ही बघून जांभूळ कट करा. आता आपण इथे जांभूळ सर्व जांभूळ आपण इथे कट करून घेणार आहोत. तर आता मी तुम्हाला जांभूळ खाण्याचे फायदे सांगणार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा चांगला फायदा म्हणजे जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत होते बरं का. तसेच आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच जांभूळमध्ये आयर्न असल्यामुळे रक्त वाढवण्यासही मदत होते. त्यामुळे तुम्ही नक्की जांभूळचं सेवन करा किंवा जांभूळचा जेव्हा सीझन असेल तेव्हा तुमच्या आहारामध्ये समावेश करत जा. तर जांभूळ खाल्ल्याने तुम्हाला गरमीमध्ये शरीराला ते थंडावासुद्धा देते. तसेच त्वचेसाठी आणि केसांसाठीही अतिशय ते फायदेशीर मानले जाते. तर बघू शकता इथे आपण सर्व गर काढून एका ज्युसरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर जांभळामध्येही गोडपणा असल्यामुळे म्हणजे गोडसरपणा असल्यामुळे मी इथे फक्त 2च चमचे साखर टाकलेले आहे. पुढे पाव चमचा साधं मीठ टाकलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे काळं मीठ टाकलेलं आहे. काळं मीठ नक्की टाका, त्याने चव अधिक छान येते. पुढे आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि अर्ध लिंबू पिळायचे. बस एवढंच साहित्य आहे. एवढ्या साहित्यामध्ये मस्त असा हा छान आरोग्यदायी आपला जांभूळचा सरबत तयार होतो, तोही फक्त 2 मिनिटात. पुढे ह्याच्यामध्ये आपण 7-8 बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत. सुरुवातीला फिरवताना तुम्ही थंड पाणी असेल तर थंड पाणी टाका, आईस असेल तर आईस टाकू शकता. तर मी इथे बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि आपण ह्याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता आता इथे मी पुढे मिक्सरला फिरवून घेते आणि तुम्हाला ज्यूस म्हणजे सरबत जसा पातळ हवा आहे तसा तुम्ही ठेवू शकता. तर पुढे मी ह्याला मिक्सरला फिरवून घेतला आहे, तो जास्तीचाच घट्ट होता. ह्याच्यामध्ये मी थंड पाणी ॲड करून घेतलेलं आहे. बघू शकता इथे एकदमच घट्टसर झालेला होता. तर पुन्हा मी ह्याच्यामध्ये थंड पाणी ॲड करून मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि छान असा मग आपला 2च मिनिटात हा छान मस्त थंडगार आरोग्यदायी असा जांभूळ सरबत रेडी होतो. तर बघू शकता तयार झालेला आहे आपल्या इथे जांभूळ सरबत. तर आता आपण जांभूळचा गर काढतो तर त्याच्या बिया राहतात. तर त्या बियांपासून आपण काय करू शकतो तर तुम्हाला सांगते. त्या बिया आपण वाळवून त्याची पूड तयार करू शकतो. तर जांभूळच्या बिया तुम्ही वाळवून त्याची पूड तयार करा. तसेच त्याची पूड तुम्ही गरम पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्येही घेऊ शकता. तर त्याचा फायदा काय असतो, रक्तातील साखर नियंत्रणास आणण्यासाठी तिचा फायदा होतो. तसेच पचन सुधारण्यासाठीही त्याचा फायदा होतो. तर तुम्ही ही पावडर पाण्यात टाकून पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तर भरपूर जण ही पावडर कोमट पाण्यामध्येही घेतात. तर पुढे आपण काय केलेलं आहे, ज्या ग्लासमध्ये आपण सरबत बनवणार आहोत त्या ग्लासला थोडंसं लिंबू चोळून घ्यायचं आहे. पुढे आपण 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण ग्लासच्या कडेला म्हणजे ग्लास ह्याच्यावर आपण फिरवायचं आहे. थोडासा बघू शकता
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथे फिरवून घ्यायचा आहे ग्लासच्या कडेला आपल्याला फक्त मसाला आणि मीठ लागलं पाहिजे, कारण की आपण ह्याच्यामध्ये सरबत टाकल्यास तो तिखट आंबट गोड चवीचा तुम्हाला लागणार आहे. तर छान आपला इथे सरबत रेडी झालेला आहे. तर मी ओतून घेते, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला जांभूळ खाण्याचे फायदे समजले असतील, तसेच जांभूळच्या वेळापासून तयार केलेले पावडरीचा उपयोगसुद्धा समजला असेल. पुढे आपण जास्त जांभूळ सेवन केल्याने काय काय नुकसान होते ते सुद्धा तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर इथे आपला रेडी झालेला आहे छान असा जांभूळ सरबत, झटपट पटकन 2 मिनटात. पुढे मी ह्याच्यामध्ये अजून थंडगार होण्यासाठी आईस क्यूब म्हणजे बर्फाचे 2-2 तुकडे टाकलेले आहेत. तर तुम्हाला सांगते, जर जांभळाचं जास्त तुम्ही सेवन केलं तर त्याचं नुकसानही होतं बरं का. तर कधीही तुम्ही रिकामी पोटी जांभूळ खाऊ नका. बघा छान रेडी झालं आहे जांभूळ सरबत, या प्यायला. तर त्याचे मी आता तुम्हाला नुकसान सांगते काय काय होते. जर तुम्ही रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात जांभूळ खाल्ले तर तुम्हाला पोटदुखी किंवा ॲसिडिटी होऊ शकते. तसेच खूप जांभळाचं सेवन केलं तुम्ही तर काही लोकांना ॲलर्जीसुद्धा होते. जर मधुमेहाची लोकं असतील, औषधं घेत असतील, तर त्यांनी जास्त जांभळाचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कसा वाटला तुम्हाला माझा हा जांभूळ सरबत आणि त्याचे फायदे? आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपी घेऊन पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.